नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा आज एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा टॉपिक काय असणार आहे, जसं की काय काय शिकलो आपण आतापर्यंत. रक्तभिसरण संस्था शिकलो, अजून काय शिकलो, अस्थि संस्था शिकलो, रक्तगट शिकलो, रक्तगटामध्ये कोण देतो रक्त, कोण घेतो सगळ्यांकडनं रक्त ते शिकलो. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था सुद्धा शिकलो आहे ना. मग आता आपण काय शिकणार आहोत आज, मानवातील ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे. ठीक आहे. आता ग्रंथी म्हणजे ग्लँड्स. ओके, आपल्यामध्ये एंडोक्राइन अँड एक्झोक्राइन ग्लँड आहे, ज्यांना आपण अंतरस्रावी व बाह्यस्रावी ग्रंथी असे म्हणतो. ओके, याच्यावरती तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन विचारले जातात रेल्वेमध्ये आणि एसएससी मध्ये सुद्धा. एसएससीच्या कुठल्याही पोस्टसाठीचं हे लेक्चर आहे, कुठल्याही पोस्टसाठी चालणारं, आणि रेल्वेसाठी सुद्धा सेम टू सेम. ओके, टीसी तुमचे फॉर्म यायचे बाकी आहेत अजून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपलं लाईव्ह नाहीये तर मी रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये तुम्हाला टॉपिक देतच आहे. सो तुम्ही मला जे विचारत आहात ना कमेंटद्वारे, मेसेजद्वारे किंवा असं काही विचारत आहात की मॅडम बॅच घ्या बॅच घ्या, तर तुम्ही ऑफिस नंबर आहे आपला, ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे आहे सर्वांनी. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. मानवातील ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे. तर ग्रंथी म्हणजे काय आहे, तर ग्लँड. ओके, आपल्यामध्ये ग्रंथी आहे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ग्लँड. ओके, संप्रेरके ज्याला आपण म्हणतो हार्मोन्स. ओके, जे आपले काय करतात, ज्या क्रिया आहे, जैव रासायनिक क्रिया आहे त्यांना सगळ्यांना मदत करतात. आणि विकरे ज्यांना काय म्हटलं जातं, एन्झाइम्स. ओके, आपल्याकडे काही असे स्टुडंट आहे जे विचारे हिंदीमध्ये त्यांना कळतं, बट आपण मराठीतून शिकवत आहोत, सो ते ऍडजस्ट करून करून व्हिडिओ बघत आहेत, बरोबर. तर मग त्यांना काय म्हणतो आपण, एन्झाइम. मग आपल्या शरीरामध्ये विविध कार्य चालतात, जसं की मी तुम्हाला 9 इंद्रिय संस्था सांगितल्या, बरोबर. मग त्या सगळ्या घडताना, त्या सगळ्या कार्य करताना, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. पचन संस्था, पचन संस्थेमध्ये आपण जे काही आपण अन्न खातो ते कशामध्ये असतं, ते कॉम्प्लेक्स फूड आहे. मग त्या कॉम्प्लेक्स फूडला आपल्याला सिंपल मध्ये कन्वर्ट करायचंय. सो मग त्याच्यासाठी सिंपल करण्यासाठी आपल्या माउथ मध्ये काय लागेल, सलायवा. सलायवा मध्ये असतात एन्झाइम, म्हणजे काय असतात, विकरे. मग ते काय करतात, जे काही फूड आपण खात असतो त्याचं रूप बदलायला मदत करतात, जेणेकरून त्याचं डायजेशन आपल्या शरीरात व्हावं म्हणून, है ना. मग काही प्रकारचे संप्रेरक असतात, काही ग्रंथी असतात, ग्रंथीतून संप्रेरक येतात, काही ग्रंथीतून विकरे येतात. ठीक आहे. तर मग आता आपण डिटेल याचा अभ्यास करणारच आहोत आणि आणखीन डिटेल आपण आपल्या बॅच मध्ये शिकणार आहोत. ओके, तर बघा मानवातील ग्रंथी कोणत्या आहे. आता ग्रंथी म्हणजे काय, ग्रंथीची डेफिनेशन काय करता येणार आहे आपल्याला, काय असतात बरं ग्लँड्स. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला, तुम्हाला त्याच्यातून किती समजताय, किती क्वेश्चन आन्सर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे, हे देखील तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे. मागचे रेल्वेचे असो, एसएससीचे असो, सगळे पीवायक्यू काढायचे 5 वर्षाचे, आणि प्रत्येक विषयाचे. जसं मी तुम्हाला सिलेबस ऑलरेडी दिलेला आहे, सेम टू सेम आहे. रेल्वेसाठी थोडंसं 19-20 जास्त फरक नाहीये, आणि एसएससी साठी आणि रेल्वेसाठीचा जास्त फरक नाहीये. मी तुम्हाला एसएससीचा सगळा सिलेबस दिलेला आहे, सो तुम्ही जाऊन सिलेबस चेक करा. आपल्या चॅनलवरती सिलेबसचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, त्यामध्ये बघायचं आहे. त्या पूर्ण विषयांचे 5 वर्षाचे पीवायक्यू काढायचे, त्याचा पूर्ण अभ्यास करायचा. मोस्ट ऑफ रिपीट होतात पीवायक्यू, माहिती आहे तुम्हाला पण. ठीक आहे. तर ग्रंथी म्हणजे काय बघा, तर शरीराचे असे भाग किंवा अवयव जे विशिष्ट प्रकारचे रसायन स्त्रावतात त्यांना आपण ग्रंथी म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले असे ऑर्गन जे विविध प्रकारचे दुसरे काहीतरी रसायन म्हणजे केमिकल्स काय करतात, सिक्रीट करतात, त्यांना आपण ग्रंथी म्हणतो. म्हणजे काय, ग्लँड्स म्हणतो. म्हणजे समजा ही आहे ग्लँड, मग हिच्यामधून काय सिक्रीट होणार, एकतर हार्मोन सिक्रीट होणार किंवा काय सिक्रीट होणार, एकतर एन्झाइम सिक्रीट होणार. आणि ह्यांचे यूज काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. ठीक आहे. म्हणजे ग्रंथी काय झाली, एक प्रकारचा ऑर्गन. काय आहे ही, ऑर्गन म्हणजे काय आहे, अवयव आहे, जो काय करतो, हार्मोन किंवा एन्झाइमला सिक्रेट करत असतो स्वतःमधून. ठीक आहे. आता ग्रंथींचे प्रकार आहे. ठीक आहे. बघा ग्रंथींचे काय आहे प्रकार, किती प्रकार आहे ग्रंथींचे, 2 प्रकारे. ग्रंथी म्हणजे कळलं, एक प्रकारचा ऑर्गन जो काय करत आहे, एन्झाइम किंवा हार्मोनला सिक्रेट करत आहे. ठीक आहे. मग आता त्याचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारामध्ये पहिला आहे अंतरस्रावी ग्रंथी, ज्याला काय बोलतो आपण, एंडोस्क्राइन ग्लँड. ठीक आहे. आणि एक आहे बाह्यस्रावी ग्रंथी, ज्याला आपण म्हणतो एक्झोस्क्राइन. ठीक आहे. हे काय आहे, एक्झो, आणि हे काय आहे, एंडो. ठीक आहे. मग ही जी एंडोक्राइन ग्लँड आहे ही काय आहे, मग
अंतरस्रावी ग्रंथी. आता अंतरस्रावी ग्रंथी म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्यायचंय. नाही जर आलं तुम्हाला परीक्षेला तर बघा मग. आन्सर काय येणार आहे याचं बघा. ह्या ग्रंथी हार्मोन्स तयार करतात. ह्या ग्रंथी काय करतात? हार्मोन्स तयार करतात. ग्रंथी म्हणजे काय आहे? अवयव आहे ना, हा एक अवयव आहे. मग यांनी काय केलं? हार्मोन तयार केला. हार्मोनला काय म्हणतो आपण? संप्रेरक म्हणतो. आणि रक्तात सोडलं. काय काय केलं? हार्मोन तयार केलं आणि ह्याच्या आजूबाजूने नाही बघा असं ब्लड होतं. ठीक आहे, रक्तपेशी ह्या वाहिन्या आहेत. ठीक आहे, रक्तवाहिन्या ह्याच्यामध्ये यांनी तयार केलेलं प्रोडक्ट डायरेक्ट रक्तामध्ये सोडलं. ठीक आहे, मग हे काय आहे? डक्टलेस ग्रंथी. डक्टलेस म्हणजे त्यांनी तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे त्याला वाहून नेण्यासाठी कुठलीही डक्ट किंवा कुठलीही वाहिनी नाही, म्हणून आपण त्याला डक्टलेस म्हणतो. ओके, इतकं कळलेलं आहे. मग या ग्रंथी हार्मोन्स तयार करतात ज्या थेट रक्तात सोडल्या जातात. डक्टलेस ग्रंथी आहेत. आणि उदाहरण म्हणजे एक्झाम्पल याचं घ्यायचं झालं तर पीयूषिका ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी अँड ॲड्रिनल ग्रंथी. पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात, मास्टर ग्लँड म्हणतात. काय म्हणतात रे हिला? मास्टर आहे ती सर्वांची. काय आहे? मास्टर ग्लँड आहे. का बरं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे, हे नोट डाऊन करून घ्यायचं. पीयूषिका ग्रंथीला काय म्हणतात? मास्टर ग्लँड म्हटलं जातं. पीयूषिका ग्रंथी एक प्रकारची अंतरस्रावी ग्रंथी आहे. अंतरस्रावीची कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचंय. अशा पद्धतीचे ऑर्गन, अशा पद्धतीच्या ग्लँड ज्या स्वतः काय तयार करतात? एक प्रकारचं केमिकल म्हणजे हार्मोन तयार करून रक्तातच सोडतात. त्यांना दुसरा काही बघा, जसं की आपल्याकडे ना पाणी येतं घरी. ठीक आहे, तुम्ही पाणी भरतात. तुम्ही भरतात का मम्मीला सांगतात? ठीक आहे, तुम्ही पाणी जर भरत असाल तर बघा घराच्या चाळीमध्ये असे नळ असतात बाहेर, तर त्यामधून डायरेक्ट पाणी तुम्ही एक असं बादली वगैरे घेतात, त्याच्यात जाऊन पाणी भरतात आणि घरी घेऊन येतात. ते काय झालं की त्या नळाने पाणी काय दिलेलं आहे आणि ते पाणी तुम्ही डायरेक्ट घेऊन आले. ठीक आहे, म्हणजे ते खाली ओसंडून चाललंय, वाहून चाललंय. पण त्या नळापासून जर तुम्ही पाईप लावला, ठीक आहे, त्या नळापासून तुम्ही पाईप लावून थेट तो पाईप आपल्या घरात नेला आणि मग तुम्ही तिथे पाणी भरलं, म्हणजे नळापर्यंत यायची तुम्हाला गरज नाही. मग तिथे जाऊन तुम्ही पाणी भरलं, म्हणजे त्या नळामधील पाण्याला वाहून नेण्यासाठी पाईप होता ना तुमच्याकडे. मग ते कुठल्या प्रकारची ग्रंथी झाली? तर ती झाली बाह्यस्रावी ग्रंथी. की इकडे बाह्यस्रावी ग्रंथी, की ज्याला काय आहे? पाईप आहे, म्हणजे डक्ट आहे. डक्ट काय आहे? प्रेझेंट आहे. आणि नळातून तुम्ही पाणी घेतलं, डायरेक्ट नळाने काय केलं? आपलं प्रोडक्ट तयार केलं, म्हणजे त्या ग्रंथी. नळ म्हणजे झालं ग्रंथी, पाणी म्हणजे झालं केमिकल. त्याने काय केलं? डायरेक्ट सोडून दिलं ते. ठीक आहे, त्याच्यासाठी काही पाईप नाही, काय नाही, काहीच नव्हतं. तुम्ही जाऊन पाणी भरून आणलं. ओके, मग ज्याला डक्ट नाहीये, ठीक आहे, जो आपलं बनवलेलं प्रोडक्ट डायरेक्ट रक्तामध्ये मिक्स करत आहे, तो आहे अंतरस्रावी. म्हणून त्याला काय म्हणतात? अंतरस्रावी येतो. जे बनवतो ते रक्तात मिक्स करतो, जे बनवतो ते रक्तात मिक्स करतो, त्याला म्हटलं जातं अंतरस्रावी. आणि त्याच्यामध्ये उदाहरण म्हणजे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ते पीयूषिका ग्रंथीचं आहे. आणि पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी का म्हणतात त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, सो जाऊन चेक करायचा आहे. ओके, देन आहे ॲड्रिनल थायरॉइड ग्रंथी, यांना पण काय म्हणतात? अंतरस्रावी म्हणतात. आता आहे बाह्यस्रावी ग्रंथी, ज्याला आपण एक्झोस्क्राईन ग्रंथी म्हणतो. मग बाह्यस्रावी ग्रंथी जी आहे, ह्या ग्रंथी एन्झाईम तयार करतात. काय तयार करतात? त्या एन्झाईम्स तयार करतात. जसं की बघा, जी अंतरस्रावी ग्रंथी होती ही काय तयार करत होती? ही तयार करत होती हार्मोन, ज्याला आपण काय म्हणतो? संप्रेरके. काय म्हणतो? संप्रेरके. त्याच पद्धतीने जी बाह्यस्रावी ग्रंथी आहे ती काय तयार करते? एन्झाईम. एन्झाईम काय आहे? विकरे. एन्झाईम म्हणजे विकरे. मग याचा अर्थ काय? हे जे एन्झाईम आहे हे कशाला उपयोगात पडतात? मग आपण बघा जेवण करतो, मग जेवण केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मुखापासून डायजेस्ट होण्याला सुरुवात होते, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आपल्या मुखापासूनच सुरुवात झालेली असते. मग आपल्या मुखामध्ये असते लाळ. ठीक आहे, काय असते? सलायवा आहे ना. मग त्या सलायवा मध्ये काय असतं? मायलेज, नाही, टायलिन. टायलिन काय असतं? टायलिन. काय असतं? टायलिन नावाचं काय आहे? संप्रेरक आहे, एन्झाईम आहे, म्हणजे विकर आहे. बरोबर. मग सलायवा मध्ये टायलिन नावाचं एन्झाईम आहे. मग हे टायलिन काय करतं? तुम्ही जे शुगर खातात ना, स्टार्च खातात, त्या स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतं. म्हणजे ह्या एन्झाईमचं काम काय असतं? की कुठल्याही जैव रासायनिक क्रियेचा रेट वाढवणे. नाहीतर तुम्ही एक क्रिया करायला बसले आणि तुमच्याकडे एन्झाईम नसले तर आपलं अन्न पचन करायला खूप दिवस लागले असते. जर तुम्ही आज जेवत आहात तर ते उद्या परवा पचन झालं असतं, जर आपल्यामध्ये एन्झाईम नसते तर. मग एन्झाईम काय काम करतात?
जो रिॲक्शनचा रेट आहे त्याला वाढवायचं काम करत असतात, हे क्लिअर करायचं आहे. मग बघा बाह्यस्रावी ग्रंथी काय आहे सांगा मला. बाह्यस्रावी ग्रंथी एक प्रकारचा असा ऑर्गन आहे, असे ग्लँड आहे जे आपण बनवलेले जे प्रोडक्ट आहे ते कुठे वाहून नेतात, ज्या ऑर्गनला त्याची गरज आहे तिथे वाहून नेतात. आणि ते काय तयार करतात, तर ते एन्झाईम तयार करतात. एन्झाईम काय आहे, तर एन्झाईम एक प्रकारचं उत्प्रेरक आहे जे जैव रासायनिक क्रियांना काय करतं, कंट्रोल करतं किंवा त्याचा रेट वाढवतो. कंट्रोल नाही म्हणता येणार, त्याचा रेट वाढवण्याचं काम करतं. आणि काय आहे, रक्त विरहित. आता त्यांना काय आहे, डक्ट आहे ना, कारण बघा इथे जर समजा एखादा ऑर्गन आहे, हा बाह्यस्रावी ग्रंथी आहे, याने काय तयार केलं, याने तयार केले एन्झाईम. मग आता एन्झाईम तयार केले तर आता एखाद्या ऑर्गनकडे पाठवायचंय, ऑर्गन म्हणजे अवयवाकडे. आता याला एन्झाईम पाठवायचंय तर याला डक्ट आहे, याला काय आहे, वाहिनी. तो कुठे जाईल, डायरेक्ट ऑर्गन वरती जाईल, याला डक्ट आहे. तसं अंतरस्रावीला डक्ट आहे का, तर अंतरस्रावीला कुठलीही डक्ट नाही, म्हणून तो काय करतो, त्याने इथे तयार केलं आपलं कुठलाही प्रोडक्ट ते डायरेक्ट कुठे टाकलं, रक्तात टाकलं. म्हणून काय नाव ठेवले यांना, एकाला अंतरस्रावी जो फक्त रक्तामध्ये आपले प्रोडक्ट टाकत असतो, आणि एक आहे बाह्यस्रावी ज्याला आपले प्रोडक्ट वाहून नेण्यासाठी एक डक्ट असते. ओके, क्लिअर आहे ना इथे. चला मग आता आपण जाणार आहोत अंतरस्रावीच्या उदाहरणावरती. ओके, आता अंतरस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राइन ग्लँड काय आहे बरं, तर बघा थॉमस एडिसन यांना एंडोक्राइनॉलॉजीचे जनक असे म्हणतात. हा प्रश्न परीक्षेला येतो, सो इट इज इम्पॉर्टंट, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की थॉमस एडिसन एंडोक्राइनॉलॉजीचे जनक कोण, फादर ऑफ एंडोक्राइनॉलॉजी, काय नाव येईल मग, थॉमस एडिसन. ओके, मग अंतरस्रावी ग्रंथी ह्या जरी ठराविक ठिकाणी असल्या तरी त्यांचे कार्य हे शरीरात विविध ठिकाणी दिसून येते. जसं की आता त्या ना ठराविकच ठिकाणी, आता जी आपण बोलतो ना मास्टर ग्रंथी कोण आहे, पीयूषिका ग्रंथी आहे ना. आता समजा आपण बोलणार त्याला पिच्युटरी ग्लँड म्हणतात ना, मग हिला पीयूषिका ग्रंथी म्हणतो. आता ही कुठे आहे माहिती का, ब्रेन मध्ये आहे. कुठे आहे, आपल्या ब्रेन मध्ये. ब्रेन मध्ये जे हायपोथॅलेमस आहे, हायपोथॅलेमसच्या खाली आपली पिच्युटरी ग्लँड आहे. मग ती ब्रेन मध्ये जरी असली तरी तिचे जे कार्य आहे ते विविध ठिकाणी आहे, विविध घटकांकडे तिचं कार्य आहे. म्हणजे तिने तयार केलेले जे प्रोडक्ट आहे ते ती दुसऱ्या साईडला कुठेतरी रक्तातून असे सोडत असते. म्हणजे त्या ठराविकच ठिकाणी असतात, पण ते त्यांचे जे कार्य आहे ते पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं. ही कुठे आहे, ब्रेन मध्ये आहे. बघा ब्रेन मध्ये बघा असा भाग आहे हायपोथॅलेमसचा, आणि हायपोथॅलेमसच्या खाली लगतच इथे हा बघा, हा काय आहे, हायपोथॅलेमस. तर इथे काय आहे, तुमची पीयूषिका ग्रंथी, पिच्युटरी ग्लँड आहे, ब्रेनच्या खालच्याच भागाला आहे. हायपोथॅलेमस हा कशाचा भाग आहे, अग्र मस्तिष्काचा तिसरा भाग आहे. अग्र मस्तिष्क म्हणजे काय, अग्र मस्तिष्क म्हणजे आता बघा मेंदूचे 3 भाग असतात. तीन पैकी पहिला कोणता आहे, अग्र मस्तिष्क, दुसरा मध्य, तिसरा पश्च. मग अग्र मस्तिष्कामध्ये पहिलं काय असतं, प्रमस्तिष्क, ज्याला तुम्ही काय बोलतात, सेरेब्रल बोलतात. बरोबर, काय बोलतात त्याला, प्रमस्तिष्क. त्याच्यानंतर थॅलेमस, आणि नंतर काय असतो, हायपोथॅलेमस. ठीक आहे, हे काय आहे, हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमसच्या खाली काय आहे, पिच्युटरी ग्लँड आहे. मग ही जर ब्रेनच्या तिथंच आहे बसलेली, ही जर बघा ब्रेनच्या तिथंच आहे, तर मग ही कसे काय कार्य करते, तर ही कसे कार्य करणार आहे, कारण हिचं जे कार्य आहे ते पूर्ण शरीरभर पसरलेलं आहे. मग हे काय झालं, एंडोक्राईनचं झालं. कशाचं झालं, एंडोक्राईन ग्लँडचं झालं. बरोबर, काय सांगितलं मग, बघा पीयूषिका ग्रंथीचं उदाहरण दिलेलंच आहे, कारण हिच्यावर प्रश्न खूप येतात. उदाहरण दिलंय, पीयूषिका ग्रंथी ही मेंदूमध्ये असते, ह्या ग्रंथीस मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. बरोबर, देन आहे अंतस्रावी ग्रंथीचे काही महत्वाचे उदाहरण. आता आपण ना काय बघू, थोडेसे उदाहरण बघून घेऊ. अंतस्रावी ग्रंथीचे उदाहरण बघून घ्यायचं आहे. तर बघा पीयूषिका ग्रंथी आत्ताच वाचला आपण. ही ग्रंथी मेंदूमध्ये बसलेली असते. या ग्रंथीस मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते. या ग्रंथीला काय म्हणून ओळखले जाते, मास्टर ग्रंथी. मी सारखं याच्यासाठी सांगतेय की तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मास्टर ग्रंथी कुठे आहे आणि मास्टर ग्रंथी कुठे लोकेटेड आहे, म्हणजे त्या मास्टर ग्रंथीचं लोकेशन कुठे आहे हे पण तुम्हाला विचारलं जातं. कळतंय. देन बघा आता आपण बघणार आहोत पीयूषिका ग्रंथी नेमकी कशी. पीयूषिका ग्रंथीचे 2 पार्ट पडतात. पीयूषिका ग्रंथी मास्टर ग्रंथी आहे, एक प्रकारची एंडोक्राइन ग्लँड आहे जिचं सिक्रेशन रक्तामध्ये डायरेक्ट सोडलं जातं. ओके, समजलंय. मग पीयूषिका ग्रंथीचे 2 भाग आहे, एक आहे एंटेरियर, ओके, एक आहे अँटेरियर पिच्युटरी अँड दुसरा आहे पोस्टेरियर पिच्युटरी. ओके, अँटेरियर एक आहे
आणि दुसरं काय आहे पोस्टेरियर एक आहे. ठीक आहे, बघा दिसताय तुम्हाला हार्मोन. अँटेरियर पिट्युटरी मध्ये 6 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. कोणते कोणते आहे? एक आहे ग्रोथ हार्मोन, एक आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा काय आहे ॲड्रिनोकॉर्टिक हार्मोन. ठीक आहे, कुठला आहे ॲड्रिनोकॉर्टिक हार्मोन, दुसरा आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन आहे जे की कोणामधून सिक्रेट होतात. ओके, काय आहे बघा, थायरॉइड हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन आहे, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आहे. हा बघा, हा काय आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक, हे याचं नाव आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. हा काय आहे ग्रोथ हार्मोन. हा कशासाठी लागतो ग्रोथ हार्मोन? आपली ग्रोथ होण्यासाठी. हा काय आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. काय आहे हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. हे कशासाठी लागतात आपल्याला? आपली ग्रोथ होण्यासाठी. हे थायरॉइड ग्रंथीतून सिक्रेट होणारा हार्मोन आहे. नंतर आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिन कशासाठी लागतात? जेव्हा जेव्हा एखादी महिला एखादी फिमेल बाळाला जन्म देते तेव्हा ती लॅक्टेशन चालू दूध पाजते. ठीक आहे, मग तेव्हा ते दुग्ध निर्मितीसाठी हा हार्मोन लागतो प्रोलॅक्टिन हार्मोन, जेव्हा ती प्रेग्नेंट असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाळाची काय होते बर्थ होते तेव्हा काय लागतं लॅक्टेशनसाठी मिल्क लागतं ना, मिल्क प्रोडक्शन व्हावं त्याच्यासाठी हा प्रोलॅक्टिन हार्मोन काय केलेला असतो शरीरामध्ये सिक्रेट केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. तो महिलांमध्ये आहे पुरुषांमध्ये आहे. काय आहे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. आता गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचे 2 उदाहरणं आहे. कोणतं? FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग. FSH चा अर्थ काय होतो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. काय आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे हे मेन्स्ट्रुअल पिरियडच्या वेळेस लागतात. नंतर काय आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि 6वा कोणता आहे मेलेटोनिन हार्मोन. कुठला आहे मेलेटोनिन हार्मोन. कळलं? मेलेटोनिन हार्मोन हा आपला कलर ठरवत असतो, किंवा कोणामध्ये डार्क असेल मेलेटोनिनचं जे प्रमाण तर आपली स्किन डार्क असते, कोणामध्ये फेअर असेल तर फेअर असते. हा, हे स्किन साठी आहे. तर मग हे काय आहे 6 प्रकारचे असे हार्मोन आहे जे अँटेरियर पिट्युटरीद्वारे स्रावले जातात. मग हे आपल्या शरीरामध्ये कशा कशाचे काम करतात जे की तुम्हाला कळतच आहे की ग्रोथ व्हावी. त्यानंतर आपलं जे थायरॉइड ग्रंथी आहे त्याच्यातून काय होतं कंठग्रंथी आहे तिथे आयोडीनचं व्यवस्थित शोषण होतं. बरोबर, आयोडीनची कमतरतेमुळे आपल्या थायरॉइड ग्रंथीला सूज येते है ना. त्याच्यानंतर बघा ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक आहे, प्रोलॅक्टिन आहे, गोनॅडोट्रॉपिक आहे, हे मेन्स्ट्रुअल पिरियडच्या वेळेस लागणारे हार्मोन आहे आणि हे कलरसाठी हार्मोन आहे. ओके, हे झाले 6 हार्मोन जे आपल्या शरीरामध्ये विविध कार्य करतात आणि पूर्ण बॉडी फंक्शनिंगला आणि रेग्युलेटिंगला हे हार्मोनच जबाबदार आहे आणि हे हार्मोनच मदत करतात. जर समजा आपल्यामध्ये ग्रोथ हार्मोन नसेल तर आपली ग्रोथ होईल का? व्यवस्थित नाही होणार ना. तर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे हिला मास्टर ग्लँड म्हणण्याचं कारणच ते आहे की तिच्याद्वारे जे सिक्रेट होणारे जे हार्मोन आहे ते आपल्या पूर्ण बॉडी फंक्शनिंगला हेल्प करतात. ओके, नंतर बघा पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजे पिट्युटरीच्या साईडचा मागचा भाग. आता अँटेरियर पुढचा झाला, पोस्टेरियर मागचा झाला. मग आता पिट्युटरीचे जर आपण असा विचार केला तर हे बघा हे 2 पार्ट्स पडतात. इकडे आहे अँटेरियर, इकडे आहे पोस्टेरियर. ओके, मग आता पोस्टेरियर ग्रंथीमधून किती प्रकारचे हार्मोन सिक्रेट झाले आहे? 3 प्रकारचे. एक कोणता आहे? पहिला आहे एडीएच. मग एडीएच काय आहे? अँटी डायुरेटिक हार्मोन. काय आहे रे एडीएच म्हणजे? अँटी डायुरेटिक हार्मोन. आता जो हा हार्मोन आहे याला व्हॅसोप्रेसिन सुद्धा म्हटलं जातं. एडीएच लाच व्हॅसोप्रेसिन म्हणतात. व्हॅसो म्हणजे काय? धमनी. प्रेसिन म्हणजे काय? दाब. म्हणजे धमनींना दाब दिल्यानंतर ब्लड प्रेशर जे आपलं कंट्रोलमध्ये राहतं किंवा अनकंट्रोल राहतं, ब्लड प्रेशर मॅनेज करण्याचं काम सुद्धा या हार्मोनकडे असतं. आणि दुसरं म्हणजे काय? आपण जे म्हणतो ना अँटी डायरेटिक हार्मोन याला जे म्हणतो, तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल आणि युरिन मार्फत आपल्या शरीरातलं पाणी बाहेर जात असेल तर तेव्हा आपल्या पिट्युटरी मधून म्हणजे आपल्या ब्रेनला मेसेज जातो की आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी पाणी कमी आहे आणि पुन्हा युरिन मधून पाणी पास होत आहे. मग आपल्या शरीरात तर पाणी राहणारच नाही. मग जे नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये पाणी गेलेलं असतं, जे बाकी वेस्टेज मटेरियल सोबत जे पाणी गेलेलं असतं त्या पाण्याला पुन्हा शरीरात घेण्यासाठी हा हार्मोन सिक्रेट झालेला असतो. क्लिअर आहे? देन आहे बघा ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय आहे? ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन पण म्हटलं जातं.
आणि दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे ऑक्सिटोसिन हा नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आज आपण जे काल आपण जे पेपर विश्लेषण घेतलं त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ऑक्सिटोसिन जे आहे हे नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप महत्वाचा हार्मोन आहे. का तर आपली जी युटेरस आहे, जी गर्भपिशवी आहे, ती बाळाच्या जन्माच्या वेळेस तिचं खूप जास्त आकुंचन आणि प्रसारण होत असतं. मग तिथल्या ज्या वॉल्स आहे, वॉल्स म्हणजे ज्या भित्तिका आहे गर्भपिशवीच्या, त्याचं आकुंचन आणि प्रसारण व्हावं यासाठी ऑक्सिटोसिन सिक्रीट झालेला असतो. मग हे काय झाले तुमचे, हे 6 आणि ते 9 म्हणजे 6 आणि 3 किती झाले, 9 प्रकारचे जे हार्मोन आहे हे पियुषिका ग्रंथी म्हणजे मास्टर ग्रंथीद्वारे सिक्रीट होतात आणि हेच हार्मोन आपली पूर्ण बॉडी फंक्शनिंगला कंट्रोल करतात, रेग्युलेट करतात. म्हणून आपण पियुषिका ग्रंथी हिला काय बोलतो, मास्टर ग्रंथी बोलतो. काय बोलतो, मास्टर ग्रंथी. आय होप की क्लिअर झालं असेल. ओके, देन बघा, हे बघा इथे तुम्हाला दाखवलेली आहे डायग्राम. ही काय आहे, अँटेरियर साइड आहे. ह्या अँटेरियर साइड कडून किती हार्मोन सिक्रेट झाले, 6. आणि ही काय आहे, पोस्टेरियर साइड आहे. या पोस्टेरियर साइड कडून 3 हार्मोन आपले सिक्रेट झाले. आणि हा जो भाग आहे हा कोणाचा भाग आहे, मेंदूचा भाग आहे. काय आहे, हायपोथॅलेमस आहे. काय आहे, हा मेंदूचा भाग आहे, हायपोथॅलेमस. आणि हायपोथॅलेमसच्या लगेच लगत खाली काय आहे, तर आपली पियुषिका ग्रंथी आहे. पियुषिकेचे 2 भाग पडलेले आहे. समजलंय सर्वांना? चला, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पटापट काय करून घ्यायचंय, व्हिडिओला लाईक पण करून घ्यायचंय फास्ट फास्ट. ओके, देन बघा, आपलं दुसरी ग्रंथी आहे जी अंतरस्रावी म्हणून कार्य करते, ती आहे कंठग्रंथी. अंतरस्रावी म्हणून जी कार्य करते ना, अंतरस्रावी म्हणजे काय, प्रोडक्ट तयार करून रक्तामध्ये सोडणं म्हणजे अंतरस्रावी. क्लिअर आहे ना? मग दुसरी आहे आपली कंठग्रंथी म्हणजे काय, थायरॉइड ग्लँड. तिला आपण काय म्हणतो, औटुग्रंथी सुद्धा म्हणतो. बघा, ही ग्रंथी सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी आहे. प्रश्न जर विचारला परीक्षेला की सगळ्यात मोठी अंतरस्रावी ग्रंथी सांगा, बाह्यस्रावी नाही. अंतरस्रावीवर प्रश्न आला तर बाह्यस्रावीचं नाव घ्यायचं नाही, अंतरस्रावीच सांगायचं. मग ही ग्रंथी सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी आहे. 25 ते 30 ग्रॅम वजन, 5 सेंटीमीटर लांबी व रुंदी 3 सेंटीमीटर असते. कळतंय? नंतर गळ्यामध्ये कंठाच्या लॅरिंक्सच्या खाली वसलेली, गळ्यामध्ये आपला जो कंठ आहे त्याच्या खाली वसलेली बघा ही काय, थायरॉइड ग्लँड आहे. जी ऍपल म्हणजे बघा अशी दिसते ती, है ना, कंठांच्या खाली वसलेली असते. बरोबर. त्यानंतर आहे जनन ग्रंथी, है ना. मग काय आहे तिसरी, जनन ग्रंथी. जनन ग्रंथी ज्या आहे त्या दोघांमध्ये असतात, मेल मध्ये अँड फिमेल मध्ये. ठीक आहे. मग मेल मध्ये वृषण, अंडाशय हे आपण प्रजनन ह्या प्रकरणात पाहिलेले आहेत. बरोबर. प्रजनन ह्या चॅप्टर मध्ये आपण हे सर्व शिकतो की नाही. मग जनन ग्रंथी काय करते, मेल मध्ये असेल तर वृषण आणि फिमेल मध्ये असेल तर ओव्हरीज वगैरे सिक्रेट करण्याचे, ओव्हरीज वगैरे जे डेव्हलपिंग आहे त्याचे काम जनन ग्रंथीकडनं केले जातात. ठीक आहे. मग ह्या काय झाल्या, आपल्या कोणत्या ग्रंथी झाल्या, या एंडोक्राईन. काय झाल्या, एंडोक्राईन ग्रंथी झाल्या. म्हणजे काय, अंतरस्रावी झाल्या. जे आपले प्रोडक्ट तयार करून रक्तामध्ये टाकतात त्या झाल्या अंतरस्रावी ग्रंथी, है ना. आता आपण काय बघणार आहोत, बाह्यस्रावी ग्रंथी. ओके, मग बाह्यस्रावी ग्रंथी काय आहे सांगा बरं. बाह्यस्रावी ग्रंथी एक्झोक्राईन ग्लँड काय आहे, या ग्रंथींची गरज जिथे असते तिथेच त्या वसलेल्या असतात. ठीक आहे. मग आता ह्या ग्रंथींची जिथे गरज आहे ना तिथेच वसलेल्या असतात. म्हणजे असं नाहीये त्यांचं की आता जिथे गरज आहे, समजा आता जी पियुषिका ग्रंथी बघितली होती ती मेंदूमध्ये होती, पण आता नेफ्रॉन कुठे आहे, आपल्या किडनीमध्ये. मग किडनीमध्ये तिचं संप्रेरक जातं, म्हणजे मेंदूमधून किडनीमध्ये डायरेक्ट काय जातं, तिने सिक्रेट केलेलं हार्मोन जातं. का बरं, तर किडनीमधून, नेफ्रॉनमधून युरिन फॉर्मेशनच्या वेळेस खूप पाणी वेस्टेज जाऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी ती ऍक्टिव्हेट होऊन तिचं हार्मोन सिक्रेट करते. ते हार्मोन तिथपर्यंत पोहोचतं. म्हणजे जिथे गरज आहे तिथं नसते, दुसऱ्या साईडला असते. जसं बघा, आपल्यावर कंट्रोल ठेवणारा एखादा व्यक्ती तो कुठेही कोणत्याही गावात बसलेला असतो, तरी पण फोन कॉलवर तो आपल्याला कामं सांगतो आणि आपण ते काम करतो. म्हणजे त्याचं काम पण होत असतं पण तो आपल्या जवळही नसतो. म्हणजे आपल्यावर कंट्रोल ठेवून तिथेच समोर बसून काम कर असं काही नसतं. त्याला तुम्ही म्हणू शकतात अंतरस्रावी. आणि एखादा असतो बॉस, जो एम्प्लॉयला बोलतो तू मी इथं बसतो, तू माझ्या समोर काय कर, काम कर. बरोबर. मग ती कोण झाली, बॉस कोण झाला, तो झाला बाह्यस्रावी ग्रंथी. ते ज्याची जिथे गरज आहे ना तिथेच असते. उदाहरण घ्यायचं झालं तर आहे बघा, उदाहरण घ्यायचं झालं तर लाळ उत्पादक ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड. मी तुम्हाला सांगितलं की सलायवरी ग्लँड मधून टायलिन नावाचं संप्रेरक स्रावलं जातं. ही लाळ मुखातच सोडते. आता बघा,
ही लाळ उत्पादक ग्रंथी आहे, मग ही मुखामध्ये आहे आणि लाळ कुठे टाकते, मुखामध्ये सोडते, म्हणजे जिथे तिची गरज आहे तिथेच ती बसलेली आहे. बरोबर. आता बाह्यस्रावी ग्रंथीचे काही महत्वाचे उदाहरण जर घ्यायचं झालं तर काय घेणार आहोत आपण, यकृत. ठीक आहे. यकृत, आता यकृत हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, यकृतावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात. हे चॅप्टर खूप महत्वाचे आहे. जे फक्त व्हिडिओला बघत आहे ना त्यांनी व्हिडिओला मस्तपैकी छान लाईक पण करायचंय आणि जास्तीत जास्त तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर पण करा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हे जे कन्सेप्ट सुरू केलेले आहेत ते अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी बॅचला ऍडमिशन घेतलेलं नाही किंवा ज्यांना आता टाइम कमी उरलाय. जसं CGL चे मुलं बिचारे, त्यांना एकच महिना आहे, 3-4 महिन्याचा तुमचा तर सिलेबसच आहे, तरी सुद्धा 1 महिन्यात त्यांना सगळंच करायचंय. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास. म्हणून तुम्ही लाईक करणं पण जास्त महत्वाचं आहे. व्हिडिओला लाईक करायचंय, शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करायचंय. ओके. बघा, यकृत काय आहे, तर ही सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी आहे, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. अंतरस्रावीमध्ये सगळ्यात मोठी कंठग्रंथी आहे, जिला अवटु ग्रंथी म्हणतात. लक्षात आहे ना. तसंच बाह्यस्रावीमध्ये कोण आहे मोठं, यकृत आहे. लक्षात ठेवायचं. बघा यकृताची काय दिली इथे डायग्राम, वजन किती, 1.5 ग्रॅम, 1.5. ओके. मग शरीराच्या उजव्या भागात असते, यकृत उजव्या भागात असल्यामुळे आपली जी उजव्या साईडची जी किडनी आहे ना, बघा आता इथे यकृत आहे ना, तर ही ह्या साईडला जी किडनी असते ना ती थोडीशी खालच्या साईडला होऊन जाते आणि इकडची जी किडनी आहे ना ती अशी वरच्या साईडला असते. हे माहिती आहे तुम्हाला. दोघं किडनीज आपल्या इक्वली नसतात, कारण हे बघा वरती ऑलरेडी यकृत होतं म्हणून मी खाली सांगितलंय तुम्हाला. बरोबर. आता हे काय आहे, हे आहेत नलिका. या काय आहेत, नलिका आहे. तर बघा जिथे किडनी आहे ना उजव्या साईडला, तिथल्या भागातलं जे आपलं किडनी आहे, ठीक आहे, त्याच्या वरच्या भागाला यकृत आहे, तर त्या किडनी बिचारी खाली येऊन जाते आणि दुसऱ्या साईडची वरतीच असते. दुसऱ्या साईडची कुठे असते, वरती असते. उजव्या साईडची खाली असते. ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो, सो हे पण लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे. बघा, मग शरीराच्या उजव्या भागात आपलं यकृत असतं. यकृतामध्ये काय आहे, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन हे प्रथिने, तसेच विटामिन A, D, K आणि B12 याचे उत्पादन होते. हे अतिशय महत्वाचे आहे, तुम्ही नोट डाऊन करत चला. ठीक आहे. किंवा स्क्रीनशॉट तरी काढा, तुम्ही काहीतरी करून ठेवायचं याचं, कारण हे पेपरला विचारणाऱ्या गोष्टी आहेत. यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन काय आहे, एक प्रकारचे प्रथिने आहेत, प्रोटीन आहेत. काय आहे, एक प्रकारचे प्रोटीन आहेत. ते काय काम करतात, आपलं रक्त गोठवायला काम करतात. ते कशाला काम करतात, रक्त गोठवायला काम करतात. तुम्ही म्हणाल मॅडम रक्त कशाला गोठवायचंय, तर तुम्हाला जर काही लागलं, कुठे तुम्ही पडले, धडपडले आहे ना, मग काही लागलंच, खूप जास्त मार लागला आणि तेव्हा रक्त तुमचं व्हायला लागलं, मग रक्त गोठायला पण पाहिजे ना, नाही तर कोणी तुम्हाला उचलून डॉक्टरकडे नेण्याच्या अगोदर रक्त जास्तच वाहून जाईल. म्हणून रक्त गोठवणं पण गरजेचं आहे. तर रक्त गोठवायसाठी या काम करत असतात. नंतर हिपॅरिन व युरिया ह्या पित्तरस याचे उत्पादन यकृतामध्ये होते. आता हिपॅरिन एक प्रकारचा हार्मोन आहे आणि युरिया व पित्तरस. आता युरिया काय आहे, तर युरिया आपला नायट्रोजन वेस्ट आहे. ठीक आहे. युरिन मधून युरिया पास होऊन जातो, कारण तो वेस्टेज मटेरियल आहे. अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये यकृतच करतं बाय ऑर्निथिन सायकल. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ आणू, ऑर्निथिन सायकल काय आहे, कारण हे तुम्हाला लागणार आहे. ओके. मग ऑर्निथिन सायकलद्वारे अमोनिया हा खूप जास्त विषारी आहे, म्हणून युरियामध्ये कन्वर्ट केला जातो आणि मग त्याला उत्सर्जित केलं जातं. कारण आपल्या शरीरात इतकं पाणीच नाही, आपलं शरीर इतकं कॅपेबल नाहीये अमोनियाला उत्सर्जित करण्यासाठी, म्हणून आपलं यकृत आहे खूप छान आहे ते, म्हणून ते युरियामध्ये कन्व्हर्जन करून टाकतं. हिपॅरिन एक काय आहे, आपलं आपल्यामध्ये हिपॅरिन काय आहे, हार्मोन आहे, जो रक्ताला गोठू देत नाही, रक्ताला अजिबात गोठू देत नाही. जेव्हा तुम्ही कुठली शस्त्रक्रिया करणार किंवा ओपन हार्ट सर्जरी वगैरे असं काही करणार, तेव्हा जर रक्त गोठलं माणसाचं तर तो राहील का, म्हणून अशा वेळेस हिपॅरिनचा काय होतं, सिक्रेशन होतं. ओके. म्हणजे ते रक्त तिकडे गोठू नये व ते ऑपरेशन जे काही आपलं आहे ते व्यवस्थित पार पडावं म्हणून. ठीक आहे. नंतर पित्तरस याचे उत्पादन यकृतामध्ये होते. यकृत हे फक्त पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये असते. पृष्ठवंशीयचा अर्थ काय होतो, ज्यांना पाठीचा कण आहे, ज्यांना नोटोकॉड आहे, यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जातं पृष्ठवंशीय प्राणी. क्लिअर आहे सर्वांना व्यवस्थित. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ एकदम छान क्लिअर झालेला असेल. तर आता जसं बघितलं तर आपण लाळ उत्पादक ग्रंथी बघितलीये. लाळ उत्पादक ग्रंथी, जठर ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी ह्या काय आहे, बाह्यस्रावी ग्रंथी आहे. कोणत्या 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 आहेत बघा. लाळ उत्पादक आपण पहिलेच बघितलं आहे, जठर ग्रंथी,
व स्वादुपिंड ग्रंथी. स्वादुपिंड आणि जठर हे काय झालं, तुमचं एक्झाम्पल झालेलं आहे कशाचं, बाह्यस्रावी ग्रंथीचं. काय आहेत ह्या, उदाहरण घेतलेलं आहे आपण बाह्यस्रावी ग्रंथीचं. ओके, लक्षात आलं. आता बघा, बाह्यस्रावी म्हणून स्वादुपिंड काय सिक्रेट करते, स्वादुपिंडातून काही प्रकारचे एन्झाईम सिक्रेट होतात, जे की तुम्ही जर कार्बोदके खाल्ले, प्रथिने खाल्ले किंवा तुम्ही मेद खाल्ले तर प्रत्येकाच्या पचनाला ते कामात येतात. मग त्याच्यामध्ये पहिलं कोणतं आहे बघा, अमायलेज, अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. काय आहे, ट्रिप्सिन. हे कशाला लागतात, आपण जे अन्न खातो ना त्याला पचवायला लागतात. मग स्वादुपिंड फक्त बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून काम करत नाही, तर ती दोघं म्हणून काम करते. ती अंतरस्रावी सुद्धा आहे. अंतरस्रावी म्हणून तिच्यातून काय सिक्रेट होतं, तर तिच्यातून होतं इन्सुलिन सिक्रेट होतं. समजलंय सर्वांना. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान पद्धतीने समजला असणार आहे. अशाच वेगवेगळ्या कन्सेप्टच्या व्हिडिओला बघण्यासाठी सगळ्यात पहिले टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आपला ॲप आहे, ॲपला डाउनलोड करा. तिथे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. भेटूया पुन्हा उद्या न्यू कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.